मध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे मी कालराम केनी पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगर इथून नगरसेवक चषक 2023 या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी सज्ज होतोय। माझे साथी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर, आगरी कवी आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य सलामीर जोडी खेळपट्टीवर दीपक पाटील आणि शैलेश चौधरी। नक्कीच दोन्ही सलामीवीर आज जितू फुलोरी याच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे। बघूया जितू फुलोरे नक्कीच आपले दामोंना देखील आज इन ॲक्शन मध्ये आहेत। त्यांची गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला आवडते। बघूया आज संधी मिळेल का। सलामीवीर गोलंदाज पांडुरंग येत आहेत। मार्कंडे कारिवली संघाचा एक सिनियर खेळाडू आहे सुभाष बत्तिनी यांच्या जोडीला अगदी पांडुरंग गजानन हे खेळाडू जुने जाणते आहेत। सामना ऑन होतोय। या सामन्यासाठी पंच संजय पॉल आणि सूर्यकांत मोरे सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। नक्कीच या स्पर्धेसाठी अपार मेहनत विनोदजी काटेकर, जितेन मिश्रा, केशव पाटील, बालू पाटील, विकास पाटील, वीरू पाटील, शरद भोईर, मयूर चौधरी, भास्कर, संतोष भावार्ते, प्रकाश, अमन पवार, प्रवीणजी आणि अभिजित या सर्वांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते। अगदी आज तेजसजी काटेकर देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत। जाऊया सामन्याकडे। पहिल्या चेंडू अगदी इथे पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे पंच संजय पॉल सहमत नाही आहेत। अपील झुगारून लावली। दिशाहीन चेंडू होता। अतिरिक्त धावसंख्येने इथे संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय बिनबाद एक। नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर आमचे DJ आकाश, त्यानंतर तनिक्षा चिल्ड वॉटर सप्लायरचे मालक निलेश पाटील यांचा देखील खूप खूप आभार, कारण की या स्पर्धेमध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्याची आम्हाला उपलब्ध केली। त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय। स्वर्गीय रघुनाथ दादाजी काटेकर यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष रघुनाथ काटेकर RDK 42 हा त्यांचा लक्की नंबर आहे। चेंडूला मिड विकेट मध्ये केले होते दीपक पाटील। पहिली धाव बॅटच्या स्वरूपात येताना पाहतोय आपण नानास्पोर्ट टिमगर संघाच्या फलकावर दीपक पाटील यांच्या बॅटमधून बिनबाद 2 अशी सुरुवात आहे। नक्कीच सचिन माली यांच्याकडून प्रभाकर भोईरसाठी स्पेशली शुभेच्छा आलेल्या आहेत। नक्कीच आज 12 चेंडूमध्ये आपल्या वैयक्तिक 50 धावा या न्यू 40+ संघटनेमधून प्रभाकर यांनी चौथ्यावर B संघाकडून ठोकलेले आहेत। अगदी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या अगेन्स्ट आणि पुढील सामन्यासाठी प्रभाकर भोईर याला देखील शुभेच्छा असतील। संदेश पाटील यांनी देखील त्यांना रोख रक्कम 500 रुपये दिले होते। स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे संघनायक आणि संघाकडून देखील प्रभाकर याला 5000 रुपये दिलेले आहेत। इथे चेंडू सीमा पार जातोय। शैलेश चौधरी यांच्या बॅटमधून आज चौकार येतोय। गोलंदाज पांडुरंग अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेल जज कॅच बॅक टू दी बॉलर असा चेंडू अगदी खेळले होते। विकेट टू विकेट चेंडू आणि पहिल्या विकेटचं पतन। शैलेश चौधरी बॅक टू दी डगआउट।
युवा उद्योजक आणि स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून केलो ठरलं होतं. वेलकम अविनाश बालाराम माली, आपलं सहर्ष स्वागत आहे नगरसेवक चषक 2023 मध्ये. सुस्वागतम. गणेशदादा केनी यांचा संघ आपण चौथ्यावा मानकुली ए आणि वीर तानाजी दापोडे असा पुढील सामना पाहणार आहोत. फलंदाज विजयदादा चौधरी क्रमांक 3 वर गेलेले आहेत. नाना स्पोर्टचे करता धरता सर्वे सर्वा विजयदादा चौधरी. समोर गोलंदाज पांडुरंग यांना आपण पाहतोय ओव्हर द विकेटनी. चांगला चेंडू, इथे देखील झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अगदी गोलंदाज पांडुरंग यांनी डायरेक्ट हिट. मात्र खेळाडू विजयदादा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. धावसंख्या झाली ती 7 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पांडुरंग यांच्या माध्यमातून. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये अगदी 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये आपण पाहतोय. महेंद्र अगदी डीप लॉंग ऑफ आणि एक डीप लॉंग ऑन. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलमध्ये पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि यष्टीरक्षक सुभाष बत्तिनी यांना आपण एस्टँडपासून दूर पाहतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांचं देखील एक चांगलं सुमधुर समालोचन ऐकतोय. नक्कीच दिवसांदिवस ज्ञानेश्वर चिकणे सरांनी देखील चांगला अभ्यास केलेला आहे. चांगल्या कविता आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकायला मिळत आहेत. चालू हंगामामध्ये ज्ञानेश्वर चिकणे सरांनी नक्कीच चांगला अभ्यासाकडे लक्ष दिलेले आहे. इथे दुसरी धाव पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न, इथे हा तिसरीचा प्रयत्न नाही तर हा गेम प्लॅन आहे, रणनीती आहे. आणि थ्रो अगदी चांगला किपर हँडला फेकलेला आहे. तिकडे दीपक पाटील होते. 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि 2 धावा पेनल्टी. नक्कीच अगदी मला वाटतं एक खेळाडू कमी आहे. तो कशासाठी सर? पेनल्टी कशासाठी? नाही, दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतील. खेळाडू आपण नका तिथे. खेळाडू प्लीज. सुभाष बत्तिनी. चला सर, आपण निर्णय घ्या प्लीज लवकर. स्पर्धेला उशीर नको. 2 धावा पूर्ण केल्यात. पेनल्टीच्या धावा ॲड केल्या जातील की नाही याचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. धन्यवाद. अगदी पंचांनी आपला निर्णय मागे घेतलेला आहे. संजय पॉल सरांनी आणि तो दोन्ही संघांनी मान्य केलेला आहे. खूप खूप आभार. नानास्पोर्ट टेमगार आणि मार्कंडे कारिवली पंचांच्या निर्णयाचं आपण पालन करा, इज्जत करा मित्रांनो. क्रिकेटचा तिसरा डोला आहे पंच. काही क्षणाचा वेळ असतो त्यांच्याकडे. अगदी आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सरांच्या बाबतीत भरपूर असे विरोधात निर्णय आपण पाहिलेले आहेत.
चूक ही माणसाकडून होणारच आहे, मात्र ती चूक सुधारण्याची संधी फक्त मानव प्राण्यालाच आहे या पृथ्वी तलावर. चुका तर माणसांकडूनच होतील. चला सर, सामना ऑन करा लगेच. संजय पॉल सर, चला आपण आपापल्या जागेवर चला. सर्व खेळाडू, पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. धावसंख्या आपण पाहतोय 9. एक संत आणि शांत सुरुवात आहे. विजयदादा चौधरी आणि दीपक पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. शैलेश चौधरी बाद झाले 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान. दीपक पाटील खेळतात 3 चेंडूमध्ये 3 वर, तर विजयदादा चौधरी खेळतात 1 चेंडूशी 1 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. नक्कीच पेनल्टी कॅन्सल झालेली आहे सर, धन्यवाद. सूर्यकांत मोरे सर अगदी सिनियर पंच आहेत. आपल्या भिवंडी तालुका न्यूज 40+ संघटनेशी ते जोडलेले पंच आहेत आणि भरपूर स्पर्धेमध्ये त्यांनी पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. ईश्वर येतात. गोलंदाज ईश्वर यांनी देखील मार्कंडे कारिवली संघासाठी भरपूर सामने खेळलेले आहे. हा खेळाडू देखील या संघातील एक जुना जाणता खेळाडू आहे. अगदी ओव्हर द विकेटनी आपल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पांडुरंग यांनी खर्च केल्या. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतं आहे. अगदी सीमारेषा लगत फक्त 2 क्षेत्ररक्षक. इष्टरक्षकाच्या मागे आपण पाहतोय इथे आउटसाइड एज लागली. इष्टरक्षक सुभाष बत्तीनी यांच्याकडून झेल ड्रॉप होतोय आणि इथे फलंदाजांना आता परतावं लागेल. इथे विजयदादा चौधरी धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. 10 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलेला आहे. नक्कीच योगेश बोबडे याच्यासाठी ही जागा इथे खाली केलेली आहे. योगेश एक चांगला फलंदाज आहे. त्यानंतर जितू फुलोरे, 2 बाद 10 अशी धावसंख्या. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा. काल या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता संघ राहिला आहे तो जय कालिका माता कालवार संघ. अगदी शेवटच्या सामन्यातून आई जोगेश्वरी जून अंदुर्की संघाला पराभूत करून सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. चौथायरवा मानकुली ये आणि वीर तानाजी दापोडे. चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. वीर तानाजी दापोडे संघाने स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाला पराभूत केले. वेलकम नंदुमाली, आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि चौथायरवा मानकुली हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. अजून एक डॉट चेंडू येतोय. नक्कीच सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. धावसंख्या कायम आहे 10. इथे पुलचा फटका केलाय. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग आणि रिझनकडे. अगदी चेंडू सीमा पार जातोय. नक्कीच चौकार येतोय. गती मिळालेली आहे. धावा झाल्या त्या 14 धावा 1.4. चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. गोलंदाज ईश्वर, पुढील चेंडू चांगला चेंडू. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा उचली घेतोय आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या लेंथपर्यंत बॅट इथे फिरवता आली नव्हती दीपक यांना. बघा या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 3 चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर चौकार आणि हा शेवटचा चेंडू. 14 धावा
इथे आगला वेगळ्या पद्धतीने हा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथे फलंदाज अगदी रिटर्न आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले. दीपक पाटील 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या आहे ती 15 धावा आपण पाहतोय. काय गोलंदाजी केलेली आहे ईश्वर आणि पांडुरंग यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या. 1 विकेट देखील बाद केला होता. नक्कीच बाद झालेले फलंदाज शैलेश आणि विजयदादा चौधरी. योगेश आणि दीपक ही जोडी खेळपट्टीवर आहे. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण SK एंटरटेनमेंट किरणजी तले प्रोपायटर आहेत. तसेच आमचे कॅमेरामॅन राकेश गायकवाड, प्रवीण भोई आणि लाईव्ह स्कोर अपडेट यश म्हात्रे. अतिशय चांगली टेक्निकल टीम. त्यानंतर आमच्या आवाजाची अगदी चांगली काळजी इथे घेतली गेलेली DJ आकाशच्या माध्यमातून. चौकार षटकार विकेटसाठी चांगल्या धून त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. गोलंदाज गजानन अगदी इथे पहिल्या चेंडूला अगदी वरालदेवी तल्यामध्ये सफर केलेला आहे. 6 धावांसाठी हा षटकार येतोय दीपक पाटील याच्या बॅटमधून. अतिशय चांगला फटका. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं कुठेतरी स्ट्रगल करीत होते दीपक पाटील. तब्बल 3-4 चेंडूचा सामना केला होता. 5 चेंडूचा आणि फक्त 5 धावा. 3 चेंडू डॉट देखील खेळले होते. आता धावसंख्येला आकार आलेले आहे. धावा झाले आहेत 21. 13 चेंडू आणि 21 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया किती धावांचं लक्ष समोर उभं ठेवतोय नानास्पोर्ट टेमगार मार्कंडे कारिवली संघासमोर. इथे फुलटॉस, मात्र फुलटॉसचा हवा तसा समाचार घेता आला नाही आहे. काऊ कॉर्नर रिजनमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. योगेश अजूनही प्रतीक्षा करतोय मेरा नंबर कब आएगा. धावसंख्या 23. नक्कीच अगदी दामवांना देखील खेळपट्टीकडे बारकेने पाहत आहेत की कशा प्रकारे फटका खेळला जाईल. चौकार येईल का षटकार येईल. मोठी अपेक्षा आहे दीपक पाटील यांच्याकडून. त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच हस्तमुख चेहरा असतो त्यांचा. सामना जिंको की हारो मात्र अगदी एन्जॉय करतात नेहमीच. गोलंदाजीला आले की खास करून खूप मजा येते. त्यांचा गोलंदाजी रनअप खूप चांगला आहे. ते वाईट चेंडू येतोय. धावसंख्या झाली ती 24. 24 धावा. इथे फुलटॉस होता. अगदी चेंडूला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला. सर फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. संजय सर बाद आहे. फक्त 1 धावसंख्या झाली ती 25. दीपक पाटील धावचित बाद झालेले आहेत. स्ट्राईकवर आता योगेश आहे. नक्कीच बाद होण्यापूर्वी दीपक याच्या बॅटमधून आपण 17 धावा पाहिल्यात. नवीन फलंदाज मदन. नक्कीच आपण 3 चेंडू अजून शेष आहेत. नक्की चिकणे सर नेहमीच या खेळाडूबद्दल म्हणत असतात गजा नाही तो मजा नाही. मार्कंडे कारिवली संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. चला वेळ अधिक घेऊ नका मित्रांनो प्लीज. आपल्याला भरपूर सामने अजून कंप्लीट करायचे आहेत.
चांगला चेंडू होता अगदी ऑफिस स्टोक आपण पाहिलाय. चेंडू डीप लॉंग ऑफ प्रिझनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि योगेश यांनी एका धावीनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले. धावसंख्या झाली ती 26 धावा. 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील फलंदाज समोर आहे तो मदन. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, व्हाईट यॉर्कर अगदी बॉक्समध्ये हा चेंडू फेकला होता. काय कमालीची लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली गजानन यांच्याकडून. शेवटचा चेंडू आहे. 2.5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आहे. धावसंख्या 26. इथे चांगला चेंडू होता अगदी आपण पाहतोय हा जाडू शॉट येते आणि चौकार येतोय मदन यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या आता झाली वर योगेश खेळतोय 1 वर. आता शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी महेंद्र येतोय. महेंद्र एक संघातील सर्वात अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी नेहमीच महेंद्र याच्याकडून आपण पाहतोय मार्कंडे कारिवली संघासाठी. बघूया 6 चेंडूमध्ये योगेश आणि मदन किती धावा आपल्या संघासाठी बनवतील की याउलट चांगली गोलंदाजी करून कुठेतरी ते रोखलं जाईल या दोन्ही फलंदाजांना महेंद्र याच्याकडून. 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. इथे पहिला चेंडू अगदी आउटसाईड लेग स्टंप. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर काहीसा लेग स्टंपच्या बाहेर गेला होता. पंचांचा चांगला निर्णय आपण पाहतोय. पंच सूर्यकांत मोरे सर अगदी सिनियर पंच आहेत. गेली 30 ते 35 वर्ष त्यांनी मैदानातून पंचांची भूमिका पार पडताना आपण त्यांना पाहतोय. इथे चेंडूला उडवलाय आधी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार भिवंडी तालुका आणि 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि 44वा मानकुली या संघाचे खजिनदार आणि ओम शिवसाई इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. वेलकम, सुस्वागतम. आज शरदजी केनी यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज गणेशदादा केनी देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. नक्की सर्व खेळाडू अगदी पूर्व तयारीमध्ये आहेत. वीर तानाजी दापोडी संघाशी 2-2 हात करण्यासाठी नक्कीच रमाकांत केनी, संतोष केनी, अविनाश माली, देवानंद भोईर, सत्यवान माली, नंदू माली हा स्क्वॉड आहे 44 मानकुली या संघाचा. त्यानंतर योगेश दलवी, सत्येंद्र पात्रा. अजून एक येतोय दमदार, शानदार आणि बहादर षटकार.
मध्ये 4 चौकार ठोकण्याचा विक्रम आज योगेश आणि आपल्या नावावर कोरले षटकार. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 6 मध्ये 6. धावसंख्या डबल 5 आहे. थांबा जरा पंच आपली ऑटो रिक्षा आतमध्ये आलेली आहे. चला सामना ऑन करा. 55 धावा लागलेली आहेत. 4 मध्ये 4 आणि ते 5 मध्ये 5 होतील का बघूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आणि हा चौकार येतो. एका टप्प्याने चेंडू सीमापार गेलाय. अगदी काउकॉर्नर रिझन मधून हा चौकार आलाय. वरतून इथे गेले 2 दिवस आम्हाला उपस्थिती देत आहेत. धन्यवाद तेजीजी काटेकर. तर जाऊया आपण स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये. चौथ्या मानकुली ये आणि वीर तानाजी दापोडे असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. नक्कीच आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचं देखील समालोचक कक्षामध्ये शुभागमन होतोय. नक्कीच राजूजी काटेकर आणि शरदजी म्हात्रे दोन्ही मान्यवरांनी स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ म्हात्रे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वेलकम बिंदासदादा माली, वेलकम आनंदजी पाटील. आमचे दोन्ही मान्यवर आम्हाला जोडतात. वेलकम राजूजी काटेकर, वेलकम शरदजी म्हात्रे, शाखा प्रमुख कामतगार. तर बघा दोन्ही संघांच्या माहितीसाठी चापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. राजूजी काटेकर ओरडतील, आवाज बिंदास माली देतील. काय म्हणणं आहे? चापा असं म्हणणं आहे. बघू चापायचं कॉल केलं आहे आणि एक्झॅक्ट तेच आलेलं आहे. चापाच आलेलं आहे. 4 षटकांचा सामना आहे. बिंदास माली नाणेफेकी जिंकलात. फक्त आपला निर्णय कळवा. फिल्डिंग. धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वीर तानाजी दापोडी संघाला त्यांनी अगदी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मी आपल्याला घेऊन चलतोय कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद.
आगमन झाले. वेलकम रोहिदास भाऊ, आपण मुख्य व्यासपीठावरती या. नगरसेवक चषक 2023 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विजय स्पोर्ट या संघाचे देखील अध्यक्ष आहेत. वेलकम रोहिदासजी भाऊ. जॉली स्पोर्ट नी 40+ कामतगर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आदरपूर्वक सहर्ष स्वागत आहे नगरसेवक चषक 2023 मध्ये. चला 61 धावांचं लक्ष आहे. विजयदादा चौधरी, चला आपल्या खेळाडूंना आपण आपापल्या जागेवर पाठवा. वेळ कमी घ्या मित्रांनो. यानंतर पुढील सामना होणार आहे 44वा मानकोली ए आणि वीर तानाजी दापोडे. नक्कीच दुसऱ्या फेरीचा सामना असेल. 44वा मानकोली ए संघाचे संघनायक बिंदास माली यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी त्यांनी वीर तानाजी दापोडे संघाला आमंत्रित केलेले आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. चला दामोन्नाजी फास्ट. हां चला चला, अगदी लोडर खेळाडू आहेत. थोडासा वेळ लागतोय, हरकत नाही आहे. भरभक्कम शरीर एष्टीचे नतुंगा यांची आठवण ताजी होते. अगदी त्याच बावडी लँग्वेजचे आपल्याला दामोंना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी मला वाटते त्यांच्यावर आहे. वॉर्नअप चालू आहे म्हणजे गोलंदाजी करतील. आज धावा तर चांगल्या बनवल्यात. फलंदाजी करताना खास करून योगेश आणि नाबाद 30 धावा ठोकल्यात. बघा 3 ओव्हरमध्ये 30 होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिले तर पहिला वाईट, त्यानंतर षटकार 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 आणि चौकार तब्बल 30 धावा. 6 चेंडूमध्ये 30 आणि पहिल्या 18मध्ये 30. म्हणूनच क्रिकेटला निश्चितचा खेळ म्हणतात. पांडुरंग आणि गजानन ही जोडी मला वाटतं केलपट्टीवर पोचलेली आहे. साहेब आपला प्रतिनिधी कोणी असेल तर पाठवा प्लीज. आहेत आपले सहकारी खेळाडू आहेत, धन्यवाद. सलामीर जोडी खेळपट्टीवर पोचलेली आहे. 61 धावा ठोकायच्या आहेत. 15.25च्या सरासरीनं धावगती राखावी लागेल. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर बॅट काट. बघा दामू अण्णांनी अगदी सुरुवात चांगली केलेली आहे. एसटी रक्षकांनी देखील चांगला झेल जज केलेला आहे. जितू फुलोरे आज संघाचे संघनायक आहेत. आज शैलेश चौधरी मात्र एक खेळाडू म्हणून आहेत आणि संघनायक म्हणून आज जितू फुलोरे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे विजयदादा चौधरी यांनी. बघूया मदन, जितू फुलोरे, दामू अण्णा, योगेश, विजयदादा चौधरी. एक चांगला संघ आहे. अपार मेहनत घेतलेली आहे या संघ बांधणीसाठी विजयदादा चौधरी यांनी नेहमीच. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाजारांनी दीपक पाटील. अगदी दीपक पाटील यांना कोण विसरेल. सोनादेवी टेंबर संघाचा एक सिनियर संघाचा उत्कृष्ट खेळाडू. अगदी सिनियर 40+ मध्ये या खेळाडूच्या नावाचा देखील बोलबाला होता. चांगले त्यांनी देखील सामने केलेले आहेत सोनादेवी टेंबरसाठी. नक्की कधी योगेश देखील तिकडे खेळून आलेले आहेत. फलंदाज रमेश जात आहेत. नक्कीच पहिल्याच चेंडूवर विकेट. अगदी धावांचा दबाव आहे. धावांचा दबाव तर असणार आहे कारण की फटके तर मारावेच लागतील. हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलनी नानास्पट टेंबर संघाला मार्कंडे कारिवली संघ या सामन्यातून पराभूत करू शकणार नाही आहे कारण की 15.25च्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत. चांगला चेंडू होता. अगदी पुन्हा एकदा फलंदाज बाद. अगदी रमेश धावचीत बाद झालेत. काय क्षेत्ररक्षण केलं होतं शैलेश चौधरी यांनी, कमालीचं. शॉर्ट मिड विकेटवर उभे होते आणि पहिल्या 2 चेंडूवर अगदी 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवलेले आहेत.
होता सुभाष बत्तीनी संघाचे संघनायक आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य फलंदाजीसाठी मैदानामध्ये क्रमांक 4 वर एंटर होत आहेत. बघा जेव्हा दामवाने यांनी चेंडू हाताला अगदी विकेट टू विकेट होता आणि त्यांना वाटलं की फलंदाज चेंडू इथे डॉट करतील की काय, योबाक असा आवाज आला होता त्यांच्या मुखातून. पुढील चेंडू चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, अगदी चेंडूला इथे सिंगलनी कंप्लीट केलेली आहे. मदन चेंडूला उचलतोय, 2-1. आता धावसंख्येचा इथे भोपळा फोडलेला आहे. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्चित केलेली आहे. थोडंसं फिल्डिंगमध्ये बदलाव आपण पाहतोय. योगेशाला शॉट एक्स्ट्रा कव्हरवर पाचारण केलेलं आहे आणि थोडंसं डीप आपण पाहतोय. स्क्वेअरमध्ये शॉट मिड ऑफला आहे, ते समोर फटका ठेवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला आहे. चांगली फेकी, कलेक्शन बघा किती चांगलं आहे. 2-2 अशी सुरुवात आहे, धीमी सुरुवात. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 15.25 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायचे मार्कंडे कारिवली संघाला जिंकण्यासाठी. इथे चेंडूला बॅकफुटला जाऊन अगदी इनफिल्डच्या वरून खेळलेत. चेंडू चाललाय स्लिपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आहे तो पहिला चौकार गजानन यांच्या बॅटमधून. फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आता महेंद्र जातोय. महेंद्र याच्यावर दबाव खूप असेल. बघा 15.25 ची सरासरी. आपण इथे पाहिलं तर 7 धावा आल्यात, म्हणजे जवळजवळ 7-8 धावा अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये दामोअण्णा यांनी वाचवलेले आहेत आपल्या येणाऱ्या गोलंदाजांसाठी. चांगली सुरुवात केली आहे. चला विजय दादा, बघा जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो प्लीज. आपल्याला सर्व सामने कसे 4 षटकांचे होतील याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. अजूनही आपल्याला 4 सामने कंप्लीट करायचे आहेत. विनोदजी काटेकर संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेकडे अगदी जातीने लक्ष देऊन आहेत. गोलंदाज मदन येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणे विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. चला नानास्पर टेमघर संघ मित्रांनो प्लीज बघा, आपण आपापल्या जागेवर राहा, वेळ कमी घ्या. सर्व सामने जेणेकरून आपल्याला 4 षटकांचे खेळवता येतील. काल देखील स्पर्धेचा पहिला दिवस होता. 5:15 वाजता पूर्ण दिवसाचा शेड्यूल कंप्लीट झाला होता. काल 3 षटकांचे सामने करून देखील वेळ भरपूर गेला होता. आपण जर सरासरी वेळेचा जर अनुमान लावला ना तर प्रत्येक सामन्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ घेतला जातोय. नक्कीच आपल्या संघटनेसाठी कुठेतरी एक खेदाची गोष्ट आहे. आपण 20 मिनिटं देतोय, बघा 2-4 मिनिटं इकडे तिकडे होतील, म्हणजे 20 ते 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग कंप्लीट झालीच पाहिजे. मदन सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. सचिन यष्टीरक्षक आहे. जितू फलोरेला आपण पॉइंटला पाहतोय. नक्कीच शॉट थर्डमॅनवर अगदी विजयदादा उभे आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. पहिला चेंडू समोर उडवला आहे. दीपक पाटील कॉलिंग नाहीये. दोघांमध्ये महेश आणि दीपक. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण.
नाही, कॉलिंग करा मित्रांनो, कॉलिंग करा. बघा याआधी आपण पाहिलंय की स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे रमेश थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते. स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करा आपण, कारण की वयवर्ष आपला आता 40+ आहे. जर काही दुखापत झाली तर ती अगदी खूप दीर्घकालापर्यंत बरी होत नाही आहे. हां, अगदी कुठल्याही खेळाडूला गंभीर दुखापत होणार नाही अशी आम्ही वरालदेवी चरणी प्रार्थना करतोय. नक्की स्वतःला मात्र सावरायचं आहे. कॉलिंग फार महत्त्वाचे आहे झेल घेण्यासाठी, नाहीतर टक्कर होऊन ॲक्सिडेंट होण्याची जास्त संभावना असते. कॉल करत चला, एकामेकाला सहकार्य करून हा क्रिकेट खेळ आपल्याला आता खेळायचा आहे. धावसंख्या 10. महेंद्र येतोय, इनसाइड आउटचा चांगला फटका आपण पाहतोय. जितू फ्लोरे चेंडूचा पाठलाग करतोय. सिपर कव्हर सिमेरेमधून अगदी चेंडूला उचललंय. 2 धावा ते पूर्ण करताना धावसंख्या झाली ती 12 धावा. खूप मोठा धावांचा पल्ला अजूनही गाठायचा आहे. तब्बल 61 धावा. नक्कीच नानास्पर टेमकर संघासाठी ही स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर किडानगरी लक्की राहिलेली आहे. नेहमीच्या किडानगरीमधून या संघाचा खेळ चांगल्या प्रकारे आपण पाहिला. चेंडू हवेमध्ये डीप लॉंग ऑफवर दामोन तिथे होते. मला वाटतं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल ड्रॉप होतोय. डायरेक्ट हिट देखील झाला नाही. स्ट्राईकला पुन्हा एकदा महेंद्र आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 14. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला 3 ऑफिशियल पंच सूर्यकांत मोरे सर, गोरख पाटील आणि संजय पॉल सरांनी सहकार्य केलेले आहे. त्यानंतर आमचे DJ आकाश, त्यानंतर SK एंटरटेनमेंट लाईव्ह यांचं देखील आभार. त्यानंतर आपलं मंडप डेकोरेटर आपण पाहिलं तर ओम साई डेकोरेटर नवनीत चौधरी यांचं इथे क्लास फटका. आणि अगदी स्ट्राईकवर जाण्यासाठी का धडपड करतोय महेंद्र याचं प्रत्युत्तर आहे. वीस धावा. अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी मदन करतोय. याआधी आपण पाहिलं तर मदनेचं लॉंग रनअप होतं. कालांतराने रनअपमध्ये थोडंसं चेंजेस केलेले आहे. चांगलं यष्टीरक्षण सचिन याच्या माध्यमातून. अगदी फलंदाज मात्र सुरक्षित आहे आपल्या घरामध्ये. चांगलं इष्ट्यांच्या मागे कामगिरी करताना सचिन याला आपण पाहतोय. जितू फुलोरे देखील चांगले यष्टीरक्षक आहेत. कधी कधी विजयदादा चौधरी यांना देखील आपण इष्ट्यांच्या मागे पाहिलेलं आहे यष्टीरक्षण करताना. डॉट चेंडू. धावसंख्या 20. अजूनही 41 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडूमध्ये 41. आज 12 चेंडूमध्ये नक्कीच 50 धावा प्रभाकर यांनी ठोकलेले आहेत. आणि कारकिर्दीमधला हा त्याचा पहिला अर्धशतक आहे आणि सीझनमधला 3रा. चालू हंगामामध्ये 3रा 50 प्रभाकर यांनी आपल्या नावावर कोरलेले आहे. बघूया डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडूला फील केला जातोय. 2 धावा. याआधी 2 फलंदाज 50 पूर्ण करणारे परशु जय बजरंग कारिवली संघाचा आणि त्यानंतर वरालदेवी ताडाली संघाचा उमेश. अगदी ज्यांनी वरालदेवी स्पोर्ट ताडाले ऐवजी स्वर्गीय रतनशेठ चौधरी चषकामध्ये ती कामगिरी केलेली आहे. आणि परशु यांनी वीर तानाजी दापोडे संघाच्या अगेन्स्ट माजी उपसरपंच चषक कालवार या स्पर्धेमध्ये ती कामगिरी केलेली आहे. नक्कीच अतिशय चांगला अपडेट आमच्यापर्यंत ज्ञानेश्वर मुकादम यांनी पोचवलेली आहे. आणि असे खेळाडूंची माहिती असावी, कारण की जेव्हा असं अनाउन्समेंट केलं जातं तेव्हा खेळाडूंचं देखील मनोबल वाढलेलं असते. कारण की त्यांनी काहीतरी आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेटमधून योगदान दिलं असतं. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 22. अजूनही
विजयासाठी 39 धावा आणि 12 चेंडू. गोलंदाजीसाठी शैलेश चौधरी आपल्या बॉलिंग मार्कवर येत आहेत. नक्कीच नाना स्पोर्ट टेमघर आयोजित नाना ट्रॉफी 2022 मध्ये अगदी मार्कंडे कारिवली संघ हा तृतीय क्रमांकाचा संघ राहिला होता. चांगली कामगिरी राहिली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महेंद्र यांनी हा किताब पटकावला होता. गोलंदाज शैलेश चौधरी येत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. संघाचे माजी संघनायक आज त्यांना म्हणावं लागेल कारण की आज जितू फुलोरे संघनायक आहेत. समोर फलंदाज आहेत गजानन. 12 चेंडू 39 धावा. पहिल्या चेंडूवर अगदी चांगला फटका आपण पाहतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातो चौकारासाठी. चांगला फटका आपण पाहिला अगदी तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर गजानन यांच्या बॅटमधून. सर चेंडू आलेले बघा मैदानामध्ये. मोरे सर. शैलेश चौधरी. धावसंख्या 26. 22 + 4. बघा आता आपण पाहिलं तर 2 वाजून बरोबर 1 मिनिट झालेले आहे. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. चौथा हिरवा मानकुली ये स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचा विजेता संघ आहे. नक्कीच डे नाईटचा विचार केला तर चौथ्यावर मानकुली संघाने आतापर्यंत 2 अजिंक्यपद पटकावलेले आहेत. के ट्रॉफी कारिवली या स्पर्धेमध्ये देखील हा संघ प्रथम क्रमांकावर राहिला होता. अगदी नाईट क्रिकेट म्हटलं की चौथ्यावर मानकुली हे संघाने आतापर्यंत 2 किताब पटकावलेले आहेत. तर चौथ्यावर मानकुली बी संघाने देखील सुरेश देवलीकर चषक पटकावलेला आहे. नाईट स्पर्धेमध्ये मानकुली 40+ बोलबाला आहे. चिकणी सर हा चौकार येतोय. अशी फलंदाजी झाली तर नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. 10 चेंडू 31 धावा. अगदी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे गजानन यांनी. ते अजून एक चांगला फटका आहे. मात्र आता तिथे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एका टप्प्याने चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. थोडेसे नाराज आहेत जितू फुलोरे. धावसंख्या झाली ती 32. वेलकम शरदजी म्हात्रे. वेलकम राजूजी काटेकर. वेलकम जितू मामा. 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. चला फास्ट केला मित्रांनो. बघा वारंवार आपण भरपूर प्रत्येक चेंडू गणित वेल घेत आहे. जितेन मिश्रा अर्थात सर्वांचे लाडके जितू मामा. न्यू 40+ मध्ये अशी व्यक्तिमत्व आहे की सर्वांशी चांगले त्यांचे संबंध राहिलेले आहेत. अगदी प्रेमळ स्वभावाचे. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू. अगदी चेंडू हवा तसा बॅटवर आला नव्हता. धावसंख्या झाली ती 33. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्यात 28. 8 चेंडूमध्ये 28 धावा. नक्की 4 तो ठोकणं आहे. मात्र या 4 ठोकले जातील का महेंद्रकडून. इथे फुल टॉस होता. फटका फसलाय आणि चांगला झेल. कॉर्नर रिजनला झेल टिपलाय. अगदी फुलटच चेंडू होता. ताकदीचा वापर पाहायला मिळाला नव्हता आणि महेश यांनी चांगला झेल संपन्न केलाय. मोठा फलंदाज बाद होतो इथे महेंद्र.
मंगेश जातोय न्यू बॅटर मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 28 धावा. आता 7 चोक 28चा पाडा इथे मोजावा लागेल तो मार्कंडे कारिवली संघाला. प्रत्येक चेंडू गणित आपण पाहिलं तर आता चौकाराची आवश्यकता राहिलेली आहे. मंगेश एक मला वाटतं डावपुरा फलंदाज आहे. नक्कीच डावपुरा फलंदाज मंगेश मैदानामध्ये एंटर होतोय. महेंद्र फलंदाजी करत होता असं वाटलं होतं की सामन्याची चुरस वाढेल. 7-28. इथे फुलटॉस होता. चेंडूला अगदी अप ड्राईव्हचा फटका पाहतोय. इथे 2 धारांमधून चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता 24 धावांची गरज आहे बघा. 6 चोक 24 आणि 7 चोक 28 म्हणजे सुरुवात तर आहे. बघूया मिसफील झाली. थोडेसे दामांना देखील नाराज आहेत त्या क्षेत्ररक्षकावर कारण की एक एक धावी खूप महत्त्वाची आहे या खेळपट्टीवर. 6 मध्ये 24 देखील होतील चांगली फलंदाजी केली तर. मात्र गोलंदाज देखील तितक्यात ताकदीचा आहे आणि आज स्वतः संघाचा संघनायक म्हणून जबाबदारी आहे. जितू फुलोरे एक स्पिन गोलंदाज म्हणून नानास्पोर्ट टेमघर संघाचा ओळखला जातोय. जितू बघूया फलंदाज समोर आहे गजानन यांनी चांगला प्रतिकार केलेला आहे. चांगला प्रयत्न करतोय अजूनही संघासाठी. सलामीला आलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण 3 चौकार 3 सिंगल 1 दुहेरी आणि 1 तिहेरी. अजून षटकार पाहिला नाही. षटकार बाकी आहे आणि डॉट बाकी आहे. चेंडू देखील डॉट खेळला नाहीये. वैयक्तिक 20 धावांवर गजानन खेळतोय 8 चेंडूमध्ये. बघा चांगली फलंदाजी आहे गजा यांची. 7 चेंडूमध्ये 20 धावा. 8 चेंडूमध्ये कुठलाही डॉट चेंडू अजूनही नाहीये आणि फक्त षटकार येणं बाकी आहे. सिंगल डबल तिहेरी आणि चौकार आलेले आहेत. डॉट आणि षटकाराची फक्त बाकी आहे आणि हा आलाय. हा आता डॉट आलाय. फलंदाज कोण होईल बाद? गजानन. अगदी बरोबर आहे. सचिन यांनी इशारा केलाय. फलंदाज गजा धावचित बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज ईश्वर. 5 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. पहिल्या चेंडूवर इथे गजाने आपली विकेट गमावलेली आहे. बघा 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी सलामी फलंदाज गजा यांनी. आता ईश्वर याला 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. आव्हान कठीण आहे कारण की जितू फुलोरे या गोलंदाजासमोर 5 मध्ये 24 धावा ठोकणं इतकं सोपं काम नाहीये. चांगला चेंडू अगदी आपल्या बोटांची जादू दाखवताना सचिन याचा क्विक थ्रो. काय चपल क्षेत्ररक्षक आहे. अगदी पंच संजय पॉल सरांचा इशारा येतोय लेग बाईज. आता फक्त धावांचा हा पराभवाचा अंतर आता कमी केला जाईल. बघूया मंगेशाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी 4 चेंडू आहेत आणि धावा बनवायच्या 23. 4 मध्ये 4. आपण बोलतोय. बोलणं सोपं आहे करणं कठीण आहे. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून माणसानं बोलावं. चांगला चेंडू अगदी समोर चेंडू ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ
मंगेशाला वाटलं होतं की ऑन दी स्पिन खेळेन, मात्र जितू फुलोरे हुशार आहे, अगदी सरळ हाताने चेंडू सोडून दिला होता. नक्की चांगला गोलंदाज आहे, दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. हा देखील सरळ चेंडू ठेवला आहे अगदी समोर. त्याला माहीत आहे की डावखोरा फलंदाज आहे, आपण जर चेंडू टर्न केला तर कदाचित चौकार षटकार जाऊ शकतो. जितू फुलोरे कच्चे गुरु का चेला नाही आहे, चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू बघा, अगदी 3 चेंडू जणू काही आपण रिप्ले पाहतोय. अगदी कॉफी चेंडू टाकलेले आहेत. कमालीची गोलंदाजी, फक्त एक चेंडू दूर आहे विजयापासून. नानास्पोर्ट टेंगार नक्कीच बघूया. या चेंडूला बॅटचा स्पर्श झाला आणि कुठली धाव जितू फुलोरे यांनी खर्च केलेली नाही आहे. अगदी एक धाव ही लेगबाईची आहे, मात्र ती बॉलरच्या खात्यामध्ये लिहित नाही आहेत. हार्डलक टॉपलक सुभाष बत्तिनी, महेंद्र, ईश्वर, पांडू, गजानन, हार्डलक, मार्कंडे कारिवली, बेस्ट ऑफ लक नानास्पोर्ट टेमगार, बेस्ट ऑफ लक जितू फुलोरे. अगदी संघनायक म्हणून पहिलाच सामना दिमागदार पण इथे जिंकून दिलेले आहे. अभिनंदन विजयदादा चौधरी, ऑल टीम नानास्पोर्ट टेमगार. नक्कीच या स्पर्धेतील दुसरा मेडन षटक काल आपण पाहिलं होतं. बाला यांनी जय कालेकामाता कालवार संघाच्या गोलंदाजांनी टाकलेले आहे. अगदी सलगचे 6च्या 6 चेंडू हे इष्टरक्षकाच्या हातामध्ये दिले होते आणि आज तीच कामगिरी करताना आपण जितू याला पाहिलाय. अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट. संघ अडचणीत असताना शेवटच्या षटकामध्ये अगदी ठोक्कम ठोक फलंदाजी करून नाबाद 30 धावा ठोकल्या, तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर योगेश बोबडे. नक्कीच योगेशाला आपण सन्मानित करूया. एक चांगले आकर्षित ट्रॉफी जॉली स्पोर्ट न्यू 40+ नगरसेवक चषक 2023 या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच योगेश ठरलाय. स्वर्गीय रघुनाथ दादाजी काटेकर यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष रघुनाथ काटेकर RDK 42 हा त्यांचा लक्की नंबर आहे. आणि ट्रॉफी आपण देऊया मान्यवर कक्षामधून. मी शरदजी म्हात्रे आपले कामतगर गावचे शाखा प्रमुख आणि जॉली क्लब 40+चे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते दिली जाते. नक्कीच आमचे राजूजी काटेकर देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांना देखील आपण TV मॉनिटरवर पाहू शकता. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. अभिनंदन योगेश, गुड बॅटिंग, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. तर मित्रांनो जाऊया आपण पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया.